आज आपण आलो आहोत सामनगाव ग्रामपंचायत या ठिकाणी. नमस्कार. आपण आज आलो आहोत सामनगाव ग्रामपंचायतमध्ये. या ठिकाणचे जे विकासाच्या दृष्टीने जे कामं चालू आहे ते कशा पद्धतीने हे आपण यांच्याकडनं समजून घेऊ आणि ही संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तसेच उपसरपंच ही संपूर्ण टीम कशा पद्धतीने काम करते यांचा लेखाजोखा आपण बघू. आपल्यासोबत ग्रामपंचायती उपसरपंच आहे. सर, कशा पद्धतीने काम चालू आहे आपल्या ग्रामपंचायतीचं आणि नवीन आपल्या कोणकोणत्या योजनेतून कामं चालू आहे? सर, मी सामनगाव ग्रामपंचायत उपसरपंच सचिन युवराज जगताप. आपल्या जे महत्त्वाचा विषय होता का चाडेगाव ते सामनगाव रस्ता जो खूपच खराब परिस्थितीत आहे, तर त्याच्यात आम्ही आमदारांच्या पाठपुराव्यानं मुख्यमंत्री ग्रामसडक योजना याच्यामधून जवळजवळ तो 1,70,00,000 आज मंजूर झालेला आहे आणि उद्घाटन पण झालेलं आहे. एवढ्या 8-10 दिवसात त्याचं काम बी चालू होतं आहे. खूप म्हणजे 25-30 वर्षापासून तो रस्ता गावाला त्याच्याबद्दल खूप दुःख होतं, पण तो आमदार साहेबांनी तो आमचा मार्गी लावलेला आहे आज. आणि राहिलेले आमची लोकसंख्या आहे गावची 5,156 आणि पुनर्वसन गाव आहे. ज्या 1975मध्ये गाव पुनर्वसन झालेलं आहे, त्याच्यामुळं जी गावाची आखणी बी खूप छान पद्धतीने झालेली त्याकाळी. जवळजवळ प्रत्येक गल्लीत 9 मीटरचा रस्ता आहे आज आमच्या. माध्यमिक शाळा आहे आमची, प्राथमिक शाळा आहे इथं आमची. जवळजवळ तिचा पट आहे 217 आज पट आहे. पूर्वी आम्ही ज्या काळी बसलो इथं तर 150च्या आसपास तिचा पट होता, पण आज वाढलेला आहे आज पट आमच्या काळामध्ये. आणि आम्ही पहिलं जे 14वीमधून जे काम घेतलं का भूमिगत गटारमुक्त करायचं गाव, तर आमचं आज 80% गाव हे गटारमुक्त होत आलेलं आहे. 20% आम्ही 19मध्ये ते पूर्ण करणार आहोत. पाण्याची जी सांडपाणी आहे त्याचं नियोजन आम्ही अशा पद्धतीत करणार आहे. आता जो रस्ता होणार आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, तर त्याच्या आजूबाजूला नवीन झाडं लावणार आणि तेच पाणी ड्रिपद्वारे त्या झाडांना आम्ही त्याचं पर्याय म्हणून मार्ग काढणार पुढं. जवळजवळ आज पाण्याचा प्रश्न मांडला तर पेयजल योजना ही 1,50,00,000 आज मंजूर आहे आमदारांच्याच प्रयत्नातून ती पण. तर वार्ड क्रमांक 3 व 4 दलित वस्ती आज तिथं फक्त स्टँड पोस्टनुसार पाणी दिलं जातं आहे, तर ते आम्ही घरात पाणी देणार त्यांना स्वतः नळ, का जेणेकरून आज 2,00,000 लिटरची टाकी ही आज आम्हाला पेयजलमध्ये मंजूर आहे. नवीन विहीर, तर हे पाणी आम्ही घराघरात पोच करणार. आज गावात पाणी आहे घरामध्ये, पण पुरेसं पाणी नाही आहे, तर म्हणून ते पाण्याची एक आमची प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. दुसरं का पिण्याच्या पाण्याविषयी, MSCBला जी आमच्या गावात जी जागा गेलेली त्याच्यामुळं त्याबद्दल आम्हाला पिण्याचं शुद्ध पाणी ते आम्हाला गावाला पुरवत आहे. दुसरं असं का ATMद्वारे बी आम्ही पाण्याचं एक नियोजन केलेलं आहे का जेणेकरून शुद्ध पाणी ग्रामस्थांना कसं दिलं जाईल, तर त्याची बी आम्ही एक पूर्ण शुद्ध पाणी पिण्याचं लोकांपर्यंत पोचवत आहे. त्याच्यानंतर 14वीमधून जे जुनं गाव आमचं पुनर्वसन गाव जुनं गाव होतं, तिथं एक 5-25 घरं आहे. त्याच्यासाठी आम्ही एक परत पाईपलाईन 14वीमधून घेतलेली, ती एक 8-10 दिवसात तिथं बी पाणी पडतं आहे. इथून पिण्याचं पाणी आमचं कमीत कमी 3-3 किलोमीटरपर्यंत गेलेलं आहे आज आमच्या काळामध्ये. त्याच्यानंतर आत्ता सध्या जे आपले कामं चालू आहे ते कोणता निधी आणि आपण कोणता निधी आपण वापरत आहे? आज 14वीमध्ये आम्ही जे आता तुम्हाला जे बोललो का पाईपलाईनचं एक काम घेतलेलं आहे, त्याच्यात शाळेचं एक कंपाऊंड घेतलेलं आहे 10,00,000चं. त्याच्यात एक LED लाईटचं एक 5,00,000, गेट ते गाव असं लाईट. खूपच परिस्थिती, जे रात्री लोक वॉकिंगला निघतात त्यावेळेस अंधार असतो, म्हणून आम्ही एक निर्णय घेतला का पहिलं लाईटचं घेऊया आपण, जेणेकरून रात्री लोक वॉकिंगला जातात तर अंधार नाही पाहिजे, म्हणून ते एक काम चालू आहे. आणि बाकी तर आम्ही 14वीत आल्यानंतर लवकरात लवकर कोणचं काम करता येईल त्याचा लवकर हे घेतो, जेणेकरून निधी लवकर खर्च करतो आम्ही. दुसरं दलित वस्ती 15%मधून एक दलित वस्तीला एक रस्ता पाहिजे होता, म्हणून ते एक 15%तून ते एक काम पकडलेलं आहे आम्ही. 5%मधून आज आम्ही गिरणी वाटप करतो आहे अपंग निधीमधून अपंगांसाठी. आपण जे 14वीमधून काय कामं केले असं जर विचारलं तर एक 3,00,000चं LED लाईट घेतलेलं आहे गावांतर्गत. भूमिगत गटार आपण तुम्हाला जे बोललो 80% आमचं पूर्ण होत आलं आहे, तसे 20,00,000चे आम्ही भूमिगत गटारी पूर्ण करता आलेलो आहे.
त्याच्यानंतर मग मागच्या वर्षी जे विहीर ऑटोमॅटिक आमची कोसळली गेली खालून, तर त्याच्यासाठी आम्ही विहिरीची परत एक नवीन तिसरं कडं टाकून जी खोदाई केली, त्याच्यासाठी एक दुरुस्ती केली, त्याच्यासाठी एक 3 लाखाचा आम्ही खर्च केलेला आहे त्याच्यावर 14वीमधूनच. आणि शाळेसाठी जे ई लर्निंगसाठी त्यांना 1,25,000चं आपण ई लर्निंग दिलेलं आहे तिथं साहित्य. तर अंगणवाडीसाठी जे ड्रेसेस पुरवले मुलांना 28,000चे. त्याच्यानंतर अंगणवाडीसाठी जे कुपोषित मुलं होते त्यांना आपण 53,000चा जो निधी त्यांना जे प्रत्येक मुलाला 2,000 असं काहीतरी सरकारने दिलेलं होतं. 2200 रुपयाचं काय घेऊन द्यायचं काय ते त्या पद्धतीने आपण त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर मागं चिकनगुन्ह्याची आमच्या गावात खूपच मोठ्या प्रमाणात साथ आलेली होती. गटार मुक्त होऊन नंतर साथ आलेली होती, तरी पण मग आम्हाला वरून असे आदेश आले का डॉक्टरांना तुम्ही गोळ्या औषधं 14वीमधून घेऊन देण्यात यावं. त्यासाठी आम्ही 33,000च्या गोळ्या औषधं घेऊन दिलेले आहे. त्याच्यानंतर 6 जानेवारी आली, 15 ऑगस्ट आला, तर शाळेला जे साऊंड सिस्टम नव्हतं, सर आमच्याकडे यायचे का आमचं काहीतरी करा, साऊंड सिस्टीम नाही, कसं तरी चांगलं वाटत नव्हतं. म्हणून आम्ही 14वीमधून त्यांना साऊंड सिस्टीम दिली 10,500ची, का जी कंटिन्यू चालू केव्हा बी कुठं बी बिना वायरचं करू शकता चार्जिंगवर, अशी साऊंड सिस्टीम दिलेली. त्याच्यानंतर आरोग्यासाठी फवारणी मिशन, म्हणजे जे मच्छर असं वाटलं का आज मच्छरांचे प्रमाण वाढलेलं आहे, तर आम्ही दर टायमाला भाड्याने आणणं 2,500-3,000 रुपये देणं, एक वेळी देणं. आम्ही मासिक मिटिंग ठरवलं का आपलं स्वतःचंच का नाही घ्यावं, म्हणून आम्ही ते 69,000चं ते स्वतःचं मिशन ग्रामपंचायत का आज घेऊन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर दलित वस्तीला आमच्याकडे 2 दलित वस्त्या आहे, दलित वस्ती 1 आणि दलित वस्ती 2. तर आम्हाला 20 लाख रुपये एक दलित वस्तीसाठी निधी येतो, 2 दलित वस्तींसाठी 40 लाख रुपये निधी येतो. तर त्याच्यातून आम्ही एका दलित वस्तीला 20 लाखाची कामं केली. एक LED लाईट 5 लाखाचं घेतलेलं आहे आणि 2 रस्ते 5-5 लाखाचे. इकडं 2 रस्ते, तिकडं 2 रस्ते 10-10 लाखाचे आणि 5-5 लाखाचे LED लाईट दोन्ही वस्त्यांना. एका दलित वस्तीत हायमस आहे, जे LED एका याच्यात दुसरी का हायमस घेतलेले, आणि एक भूमिगत गटार घेतलेली दलित वस्तीला. असे आमचे 40 लाख रुपये इथं खर्च झालेले. सध्या आपल्या गावामध्ये आमदार निधीतून कोणकोणते कामं चालू आहे? सध्या खासदार निधीतून कोणकोणते कामं चालू आहे आपल्याकडे जे चालू आहे सध्या? खासदार निधीतून एक प्रबोधन ठाकरे आमचं मंगल कार्यालय लग्नासाठी जे आहे त्याच्यासाठी 10 लाखाचा निधी आम्हाला खासदार निधीतून भेटलेला आहे. त्याच्यानंतर आमचं जे MSCB तिथून एक CSRमधून जे स्मशानभूमी घाट बी खासदारांच्या प्रयत्नातून आम्हाला 29 लाखाचा भेटलेला आहे. दुसरा एक गोन खनिज माळे वस्ती रस्ता, तो खासदारांच्या प्रयत्नातून आम्हाला आज भेटलेला आहे. म्हणजे आमच्या गावावर आज जे खासदार आणि आमदार याच 2 लोकांचं प्रेम आहे आज. म्हणजे कुठलाही अहोरात्र दोघांना केव्हाही काही आमचं कुठंही काम अडलं गेलं तर केव्हाही फोन उचलणार, केव्हाही आम्हाला ती मदत दोघांची. आपल्या गावात आज 5 अंगणवाड्या आहेत, त्याच्यापैकी 3 अंगणवाड्यांना आपण इमारत पूर्ण केलेली आहे, मंजूर झाले, पूर्ण बी झालेले काम. 2 अंगणवाड्या अशा आहे का त्यांना एक मळ्यावस्थित आहे, म्हणून जागा नसल्या कारणानं तिला मंजूर होती पण काम करता आलं नाही, जागा नाही म्हणून. आणि एक इमारतीचा आता पाठपुरावा चालू आहे, तर तो आपल्याला लवकर मंजूर होऊन 4 अंगणवाड्या आज पूर्ण होतील आणि 5 अंगणवाड्या पूर्ण आहे. पण त्याच्यापैकी 3 अंगणवाड्या आज डिजिटल आहे आपल्या, तर बाकी 2 अंगणवाड्यांना डिजिटल करायचं आहे, पण इमारत नसल्या कारणानं आम्ही थोडं थांबून घेतलेलं आहे. त्या बी लवकरात लवकर आपण पूर्ण करू. आता आपण गावचे जे सरपंच आहे त्या सरपंचाकडे जाणार आहोत. मॅडम, सध्या तुम्ही सरपंच म्हणून एक महिला आहे, तर गावासाठी महिलांसाठी जे प्रश्न आहे, पाणी प्रश्न झाला, आरोग्याचा प्रश्न झाला, तर कशा पद्धतीने तुम्ही ते सोडवताय? सर, माझं नाव श्रीमती मीराबाई दादा घायवटे, सामनगाव सरपंच. आणि महिलांसाठी स्वच्छ पाण्याचा हे केलेलं आहे आणि घरोघरी शौचालय झालेले आहेत आणि काही हे घरकुलसुद्धा मंजूर केलेले आहे. पहिले 15 झाले आणि नंतर 9. तुम्ही जेव्हापासून सरपंच आहात या ठिकाणी, तर एक ज्वलंत असा प्रश्न महिलांचा होता, पाणी प्रश्न, तर तो कशा पद्धतीने तुम्ही सोडवता? आता झाला आहे की 100% पाणी प्रश्न संपला आहे? झालेला 100% झालेला. आपल्यासोबत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहे. साहेब, अजून नवीन पुढची भूमिका काय असेल ग्रामपंचायतची? कोणकोणती नवीन कामं जाहीरनाम्याच्या याच्यातून आपल्याला राहिलेले किंवा आपल्या नवीन सरकारी योजनेतून कोणकोणते कामं आपण पुढे भविष्यात करणार आहात?
आता आमच्याकडे जो केंद्राचा 14 वित्त आयोगाअंतर्गत जो निधी प्राप्त होतो त्याचं आम्ही असं नियोजन केलेलं आहे. सगळ्यात म्हणजे पहिले शाळेला वॉल कंपाऊंडचं बांधकाम करणे, नंतर जे मळ्यांमध्ये काही मोऱ्यांचं पण बांधकाम धरलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण जेणेकरून लोकांना जाण्या येण्याच्या दृष्टीतून गैरसोय होणार नाही त्या दृष्टिकोनातून मोरी पकडलेली आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट रस्त्यावर, कारण पूर्वीपासून लाईट नव्हती अशा ठिकाणी आम्ही लाईट पण धरलेले आहेत. त्यानंतर आरोग्यासाठी पण तरतूद केलेली आहे. नंतर अंगणवाडी जी काही लहान मुलं असतात त्यांच्या कुपोषणासाठी आम्ही 10% तरतूद केलेली आहे. त्यांना कुपोषणासाठी जे लागणारं VCDC जे म्हणतो आपण ते आम्ही अंगणवाडी सेविकांमार्फतच तो कार्यक्रम राबवला जातो, पण ग्रामपंचायत त्याला पूर्ण सहकार्य करते. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी शिक्षणाचे त्यांच्या मागणीनुसार शाळेला पण आम्ही साहित्य वगैरे देत राहतो. उदाहरणार्थ तिथं पोषण आहार शिजवण्यासाठी त्यांना जे लागणारे भांडे, नंतर शाळेला साऊंड सिस्टीमची गरज होती ती पण आम्ही दिलेली आहे. जशा शाळेच्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्याच्या मागणीनुसार पुरवठा करतो आणि तसं आम्ही नियोजन पण केलेलं आहे 14 वित्त आयोगातून. त्याच्यानंतर आता आमदार निधीमधून काही कामं मंजूर झालेली आहेत, ते पण चांगल्या पद्धतीने झाले. आपल्यासोबत या ग्रामपंचायतीला एक युवा सदस्य लाभले. मी किशोर भागोल, सामनगाव ग्रामपंचायत सदस्य. सामनगाव ग्रामपंचायतीमध्ये आमच्या सरपंच सौ मीराबाई दादा गायवट व उपसरपंच आमचे युवा सचिन भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वार्ड क्रमांक 3 दलित वस्ती यासाठी यांनी खूप असा पाठपुरावा करून आमच्या इथला जो ज्वलंत प्रश्न होता अतिक्रमण नियमाकुल करणं तो त्यांनी मार्गी लावला आहे. त्या ठिकाणी जी हागणदारी मुक्त योजना जी आमच्या ग्रामपंचायतीची स्कीम राबवली त्या ठिकाणी आमच्या लोकांना घरकुल योजना म्हणा किंवा टॉयलेट सुविधा या मिळत आहे. आणि आमचे जे रस्त्यांचे काही प्रॉब्लेम होते, गटार असो किंवा पाण्याचे प्रश्न असो, त्यांनी भरपूर प्रमाणात त्यांनी आमचे प्रश्न मार्गी लावलेले आणि आम्हाला अशा नेतृत्वाखाली कामं करायला खूप चांगलं वाटतं आहे. आणि आमची जी ग्रामपंचायत सदस्य जी टीम आहे ती खूप चांगली आहे की त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही खूप काही पाठपुरावा करून आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. या ग्रामपंचायतीला जे सदस्य आहेत आत्ता ते माजी पंचायत समिती सदस्य होते, तर कशा पद्धतीने आपला जो एवढा मोठा अनुभव आहे ह्या ठिकाणी आपला कशा पद्धतीचा फायदा होतो? ज्यावेळेस मी सदस्य होतो, पंचायत समिती सदस्य होतो, त्यावेळेस जेवढे आपले माझ्या गावामध्ये 6 गाव होते, 6 गावांमध्ये जे मंदिरं होते ते सर्वची सर्व मंदिरं 6 गावांमधले ते क वर्गात टाकले, क वर्गात करून घेतले. त्याच्यामुळं शासनाचा जो आपला यात्रास्थळ निधी जो येतो त्या माध्यमातून ते क वर्गात लागतात, त्यामुळं मग तो निधी तिथं प्राप्त होतो. तर असे पूर्ण 6 गावांमधले जेवढे मंदिर आहे तीर्थयात्रा स्थळ ते क वर्गात करून आणि आज त्याला त्यांच्या माध्यमातून निधी तिथे उपलब्ध होतो रस्त्यानं. या गावच्या ज्या महिला सदस्य आहे त्या कशा पद्धतीने काम करत आहे आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ. मी सौ योगिता सुभाष ढोकणे, ग्रामपंचायत सदस्य सामनगाव. माझं पहिलंच वर्ष आहे या ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याचं, पण सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही जे काम सुचवतो ते आम्ही ज्या या गावची जनता 75% जनता ही शेतीवर अवलंबून आहे, तर ते मळ्याचे रस्ते वगैरे त्यांना मुरुम वगैरे टाकण्याचं काम ते व्यवस्थित करता, सुचवलं तर ते काम करता. या गावचे प्राथमिक शाळेचे आपल्या मुख्याध्यापक आहे वरखेडे सर. तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ की शाळेसाठी कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहे आणि ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण होतात. मी 1-1.5 वर्षापासून इथे माझी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झालेली आहे. आमच्या शाळेमध्ये आमचा पट सर्वात बिटामध्ये 1 नंबरचा आहे. म्हणजे आपल्या पूर्ण वडा बिट्यानं आमच्या शाळेचा पट हा जो 1 नंबरचा आहे. आणि त्या दृष्टीने आमची SMCची ग्रामशिक्षण समिती आहे ती पण एकदम आमची कार्यतत्पर आहे. आणि आम्हाला ग्रामपंचायती जो संलग्न संबंध येतो त्यांचं कोऑर्डिनेशन आमचं जे असतं, आमचा निधी असो, आमच्याकडे ज्या समस्या असतील ते आमचे सरपंचताई, ग्रामसेवक हे आमचे आणि सदस्य प्रत्येक कार्यक्रमात आम्ही जेव्हा बोलू ते त्यांची हिरिरीने येतात आणि आमची जे काही समस्या असतील त्या समस्या म्हणजे ते कुठल्याही प्रकारचे न करता आमच्या पाठीमागे ते उभे राहतात. ग्रामपंचायतने आता आपल्या शाळेसाठी कोणकोणत्या कामांचं भूमिपूजन केलं आहे? आता मी आल्यानंतर मला त्यांनी आपलं LED प्रोजेक्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम दिलेली आहे आणि पाठपुरावा करून आम्ही यावर्षी
कंपाऊंडचं वॉल कंपाऊंडचं काम आहे त्यांनी मंजूर केलेले आहे. आपण बघतोय जी सामनगाव ग्रामपंचायत आहे कशा पद्धतीने विकासाचा जो गाडा आहे कशा पद्धतीने ओढते आणि हे संपूर्ण गाव कशा पद्धतीने त्यांच्या भावी पिढीसाठी एकदम आरोग्याच्या विषयात शिक्षणाच्या विषयात असेल आणि अनेक मोठमोठ्या याच्यात असेल तर ते आपले उपसरपंच सरपंच कशा पद्धतीने आणि त्यांच्या सोबती ग्रामसेवक साहेब कशा पद्धतीने काम करताय हे आपण आत्ता बघितलं. आपल्यासोबत काही लाभार्थी आहे. काय वाटतंय तुम्हाला आज हे चेकचे वाटपही या ठिकाणी झाले? सामनगाव ग्रामपंचायतीकडून 5% निधीतून अपंग निधी असते 5%, त्यामधून आमचे 5 लाभार्थींचे नावं त्यांनी दिली आणि त्यांच्याकडून आम्हाला गिरणी शिलाई मशीन अशा स्वरूपाची मदत झाली आणि त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी आणि उपसरपंच यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आपल्यासोबत काही महिला लाभार्थी आहे. काय वाटतं ताई तुम्हाला? आमच्या इथे ग्रामपंचायत सामनगाव निधी 5% अपंग निधीतून आम्हाला ज्या वस्तू वाटप करण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं घरकाम करण्याची मदत होईल आणि त्याचसाठी मी आमचे सरपंच मॅडम आणि उपसरपंच तसंच आमचे प्रतिनिधी यांचा आभार मानते आणि त्यांनी यापुढेही असंच काम करावं अशी इच्छा व्यक्त करते. येथील ग्रामविकास अधिकारी पवार यांची अतिशय योग्य अशी काम करण्याची पद्धत या ठिकाणी दिसली. सामनगाव या ठिकाणी प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत या कार्यक्रमाचे भूमिपूजन झाले. या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सभासद तसेच इतर सर्व ग्रामस्थही उपस्थित होते. ह्या ग्रामपंचायतीला बीके टाइम्स न्यूजने भेट दिली व तेथील संपूर्ण कामाची पाहणी करताना बीके टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी शुभम बोडके पाटील व त्यांना माहिती देताना सरपंच मॅडम तसेच उपसरपंच सचिन जगताप साहेब. मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सामनगाव चापडगाव या मुख्यमंत्री सडक योजनेचे काम चालू आहे.